बातमी यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। आठवड्याभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधील उमरखेड, महागाव आणि फुलसावंगी या भागांमध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक पुरामधील पाण्याने खरडून गेलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती। त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरतेय आणि त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक शास्त्री यांनी। पाहूया। यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील जे सोयाबीन पीक असो किंवा कापूस पीक असो किंवा तूर पीक असो हे संपूर्णतः खरडून गेलेली आहेत। आपण पाहू शकतो या शेतावरती सोयाबीन पीक हे जे संपूर्णतः पाण्यामुळे या ठिकाणून जे माती होती ते सुद्धा खरडून गेलेली आणि सोयाबीन पीक संपूर्णतः जळून गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या परिसरातील काही शेतकरी आहे। दादा मला सांगा, तुमच्या शेतातील किती हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालेलं आहे? आता जवळपास आमच्या भागातील किंवा आमच्या गावातील 75% पिकाचं नुकसान झालेलं आहे। 75% सोयाबीन, हळद, ऊस, केळी हे सर्वच पिकं अक्षरशः खरडून गेलेले आहेत। आपण बघू शकता ऊस सुद्धा पूर्णपणे वाळून गेलेला आहे आणि या पुराला एकमेव कारणीभूत इसापूर धरण प्रशासन व पर्यायाने जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासन हे सर्वजण दोषी आहेत। कारण की ज्यावेळेस पाण्याची आवश्यकता असते त्यावेळेस हे पाणी शेतकऱ्यांना देत नाहीत। 6-6 महिने पैनगंगेचं पात्र कोरडं ठेवतात आणि ज्यावेळेस पाण्याची गरज नसते त्यावेळेस आम्हाला पाणी देतात। आमची मागणी आहे, ज्यावेळेस तुम्ही आम्हाला पाणी देत नाही ना, जसं पुराचं पाणी पैनगंगेत सोडतात त्याचप्रमाणे तुम्ही नांदेडच्या भागाला उजव्या कालव्याला सोडा, तिकडे धर्माबाद पर्यंत त्याच धरणाचं पाणी सोडा, ही आमची मागणी आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।